सरसकटच नाही तर पुराव्याचा GR. मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेटमधील पुरावे ग्राह्य धरले. खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. हैदराबाद गॅजेटच्या GRमुळे राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले नाही. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. ओबीसीवर अन्याय होणार आहे की नाही याबाबत स्पष्टता येत्या 2 ते 3 दिवसात होईल. तटकरे यांचं वक्तव्य. राज्यात ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजानं पुढाकार घेतलाच ना. प्रत्येकानं एकमेकांना सहकार्य करावं. भुजबळांच्या नाराजीवरील प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटलांचं भाष्य. मराठवाड्याला काही मिळू नये अशी काहींची भावना आहे. आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही. शिरसाट यांचं वक्तव्य. छगन भुजबळांशी आम्ही बोलू आणि मार्ग काढू. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. तर ओबीसींवर अन्याय झालेला नाही हे भुजबळांनी समजून घ्यावं. विखे पाटलांची प्रतिक्रिया. कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास. मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली. आता समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा. संजय राऊतांचा प्रश्न. ओबीसीने हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करावा. शंका दूर होतील. एका GRमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाही. टप्प्याटप्प्यानं सर्व काही करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत केली आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्रातील जनतेनं निश्चिंत राहावं. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी काढलेल्या GRमुळे आंदोलकांचं समाधान. पंकजा मुंडेंची मराठा आरक्षणाच्या GRवर प्रतिक्रिया. तर ओबीसींवर अन्याय होणार नाही अशीच भूमिका सरकार घेईल. पंकजा मुंडे यांची माहिती. छगन भुजबळ कॅबिनेटमधून निघून गेले नाही तर GRमुळे ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही. भुजबळांना आश्वस्त केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.